नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ विथ जटाळे सर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीचा सर्वात महत्त्वाचा युनिट म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल बघणार आहे. ठीक आहे. लिनियर इक्वेशन मीन अ लिनियर इक्वेशन इज एन इक्वेशन इन द हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल इज 1. दॅट मीन्स की असा इक्वेशन की ज्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचा पॉवर हा नेहमी 1 असायला पाहिजे, अशा इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन म्हणतो. एक्झाम्पल घेतलं आपण 2x + 3 = 5 की बघा या एक्सचा जो पॉवर आहे हा काय इथे 1 आहे. यामुळे याला आपण काय म्हणतो, लिनियर इक्वेशन. पण इथे एकच व्हेरिएबल दिलेलं आहे, त्यामुळे याला आपण लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल म्हणणार. आपल्याला बघायचं आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तर याची डेफिनेशन आहे बघा, ॲन इक्वेशन विच कंटेन्स 2 व्हेरिएबल and the degree of each term containing variable is 1 is called linear equation in 2 variable. That means असं इक्वेशन की ज्या इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल असतील आणि त्या व्हेरिएबलचा जो हायेस्ट पॉवर असणार तो नेहमी 1 असणार, अशा लिनियर इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणतो. ठीक आहे. तर आता आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल याचा आपल्याला जनरल फॉर्म बघायचा आहे. तर या लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा जनरल फॉर्म या पद्धतीने असणार की ax + by + c = 0 इज अ जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. व्हेअर येथे बघा a b c हे काय आहेत, रिअल नंबर असतील आणि a आणि b याची ॲट ए टाईम व्हॅल्यू 0 नसणार. का नसणार की बघा आपण एक एक्झाम्पल लिहिलेलं आहे काय, 0x + 0y + 5 = 0. तर बघा याची व्हॅल्यू आपण 0 पुट केली, आपल्याला आन्सर मिळेल 5 = 0. तर 5 डज नॉट इक्वल टू 0 म्हणजे 5ची व्हॅल्यू 0 नसणार आहे. त्यामुळं आपण याला हे इक्वेशन जे आहे, जेव्हा आपण ए आणि बीची व्हॅल्यू ॲट ए टाईम 0 जर पुटअप केली तर ते आपल्याला इक्वेशन सॅटिस्फाय होत नाही. त्यामुळं आपण त्याला ॲट ए टाईम ए आणि बीची व्हॅल्यू 0 घेऊ शकत नाही. आणि ए आणि बी इज अ कोइफिशियंट ऑफ एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्ह. म्हणजे ए आणि बी हे काय आपले कोइफिशियंट आहे, सी आपला इथे कॉन्स्टंट राहणार आणि एक्स आणि वाय हे व्हेरिएबल राहतील. ओके, ठीक आहे. त्यानंतर आपल्या बुकमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला की जे इक्वेशन दिलेले आहेत ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहेत की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे. तर बघा आपण एक एक्झाम्पल घेतलं, 4m + 3n = 12. तर हे लिनियर इक्वेशन असणार. का असणार की m आणि n हे जे 2 व्हेरिएबल यांची डिग्री जी आहे ती 1 दिलेली आहे. ओके. सेकंड एक्झाम्पल घेतलं, 3x² - 7y = 13. तर हा लिनियर इक्वेशन नसणार आहे. का नसणार आहे, कारण की यांचा जो पॉवर आहे तो काय 2 दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला जो व्हेरिएबल आहे त्यांचा पॉवर 1च पाहिजे दोन्ही ठिकाणी. तर इथे 2 दिलेला हायेस्ट डिग्री, त्यामुळे हा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नसणार. इथे बघा √2x - √5y = 16 हाही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होणार, कारण की x आणि y याची जी पॉवर आहे तो 1 दिलेला आहे. आता बघा इथे दिलेलं आहे फोर्थ इक्वेशन, 0x + 6y - 3 = 0. याला जर आपण सॉल्व करतो म्हटलं तर काय येणार, 6y - 3 = 0. तर बघा हा लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल म्हणा, कारण की इथे 1च व्हेरिएबल असल्यामुळे. त्यामुळं याला आपण लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल म्हणणार, बट लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणणार नाही. त्यामुळं हा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होणार नाही. नंतर आपण हा इक्वेशन बघू, ज्याच्यामध्ये बघा 4/x + 5/y = 4 दिलेलं आहे आपल्याला. तर याला जर आपण सॉल्व करतो म्हणजे न्यूमरेटरची टर्म डिनॉमिनेटरला जर घेऊन गेलो तर जो डिनॉमिनेटरच्या टर्मचा जो पॉवर आहे तो काय होतो, चेंज होऊन जातो. जर प्लस असेल तर मायनस असेल तर प्लस होतो. म्हणजे इथे एक्सचा पॉवर 1 आहे, याला वर घेऊन गेलो तर इथे मायनस झाला, इथेही मायनस झाला. तर आपल्याला व्हेरिएबलचा जो पॉवर आहे तो नेहमी 1 पाहिजे, आपल्याला -1 वगैरे नाही पाहिजे. त्यामुळं हाही आपला इक्वेशन जो आहे तो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. तर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन मीन्स की 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल ॲट द सेम टाईम. म्हणजे जेव्हा आपण 2 लिनियर इक्वेशनचा विचार ॲट द सेम टाईम करणार त्याला म्हणणार आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. ओके. तर आता आपण बघूया त्याचे एक्झाम्पल बघूया की ते त्यांचं सोल्युशन कशा पद्धतीने काढता येईल आपल्याला. आणि सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचे सोल्युशन हे 3 मेथडने आपण फाइंड करू शकतो. एक मेथड आहे इलिमिनेशन मेथड. सेकंड आहे सबस्टिट्यूशन मेथड. आणि थर्ड मेथड जी आहे आपली ती आहे ASA मेथड. ASA मेथड मीन्स ॲडिशन,
E मीन्स ॲडिशन, S मीन्स सबस्ट्रॅक्शन, E मीन्स ॲडिशन. म्हणजे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, ॲडिशन मेथड या 3 मेथडनं आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन फाइंड करायचे आहेत. ठीक आहे, तर आपण एक्झाम्पल बघूया आता. एक्झाम्पल, solve the following simultaneous equation. Solve the following simultaneous equation. 5x minus 3y equal to 8, 3x plus y equal to 2. तर चला बघूया त्याला आपल्या कशा पद्धतीने सॉल्व करायचे. फर्स्ट स्टेपला याला अरेंज करून घ्यायचं. फर्स्ट स्टेपला आपल्याला काय करायचं, याला अरेंज करायचं आहे. अरेंज मीन्स 5x मायनस 3y इक्वल टू 8. याला अरेंज करून घेऊ, याला देऊ इक्वेशन 1. 3x प्लस y इक्वल टू 2 याला द्यायचं इक्वेशन 2. ठीक आहे, यानंतर काय करायचं बघा, आपल्याला इलिमिनेशन मेथडनं सॉल्व करण्यासाठी आपल्याला एक व्हेरिएबल यामधून इलिमिनेट करायचं आहे. मग आपल्याला कोणताही एक्स किंवा वाय या व्हेरिएबलचे जे कोइफिशियंट आहेत ते सारखे करायचे. मग कोणत्याचे आपण कोणतेही एका व्हेरिएबलचे कोइफिशियंट सारखे करायचा प्रयत्न करूया. तर काय करणार आपण, या वायचे जर कोइफिशियंट आपल्याला सारखे करायचे असतील तर आपल्याला खाली इक्वेशन 2मध्ये या वायचा कोइफिशियंट 3 लागतो. त्यामुळे 3 येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. काय मल्टिप्लाय करणार, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 3. देन वी गेट काय मिळेल, 3 मल्टिप्लाय केला 3 × 3 9x प्लस 3y इक्वल टू 6. याला द्यायचं इक्वेशन 3. आता बघा, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 या दोन्हीमध्ये वायचे जे कोइफिशियंट आहे हे आपल्याला वायचे कोइफिशियंट काय मिळाले, सारखे मिळाले. तर यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, आता जर या जे आपण कोइफिशियंट सारखे केलेले त्यांचे साईन बघायचे. काय इथे मायनस आहे, इथे प्लस आहे. जर हे साईन सेम असतील, हे साईन जर सेम असतील तर सबस्ट्रॅक्शन करायचं आहे आणि डिफरन्स असतील तर ॲडिशन करायचं आहे. मग ठिकाणी या ठिकाणी एक मायनस आहे, प्लस आहे, म्हणजे डिफरन्स आहे. मग काय करावं लागेल, आपल्याला ॲडिशन करावं लागेल. मग करणार आपण ॲडिशन, ॲडिंग इक्वेशन 1 and 3. देन वी गेट 5x minus 3y equal to 8 प्लस 9x प्लस 3y इक्वल टू 6. ओके, आता याची आपण ॲडिशन करू. 8 प्लस 6 इक्वल टू 14. हा 3y प्लस मायनस आहे, हा प्लस आहे, हा कॅन्सल होईल. इथे येणार 14x. दॅट मीन्स x इक्वल टू 14/14. कारण की हा मल्टिप्लायला या साईडला गेला, डिवायडेडला जाणार, इथे राहील x इक्वल टू 1. देन एक्सची व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायची. एक्स इक्वल पुट बघा, आता करणार आपण पुट एक्स इक्वल टू 1 इन इक्वेशन. तुम्ही यापैकी 1, 2 and 3 या 3 इक्वेशनपैकी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 1 पुट करून घ्यायची. म्हणजे आपण कोणत्या इक्वेशनमध्ये करणार, इक्वेशन 2मध्ये एक्सची व्हॅल्यू 1 पुट करून घ्या. काय राहणार, 3x प्लस y इक्वल टू 2. हे झालं आपलं इक्वेशन 2. याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू 1 पुट करा. 3 × 1 × y इक्वल टू 2. दॅट मीन्स 3 प्लस y इक्वल टू 2 अँड y इक्वल टू 2 - 3. y इक्वल्स टू 2 - 3 इक्वल टू -1. म्हणजे yची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला -1. ओके, देअरफॉर एक्स वाय आर ऑर्डर पेअर. याला काय म्हणतो आपण, एक्स वायला ऑर्डर पेअर किंवा कोऑर्डिनेट म्हणतात. ठीक आहे, ऑर्डर पेअर 1 - 1 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. गिवन सायमल्टेनियस इक्वेशन हे झालं तुमचं सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, यामध्ये बघा 1 आणि -1 हे जर दोन व्हॅल्यू तुम्ही या कोणत्याही इक्वेशनमध्ये पुटअप जर केल्यात तर तुम्हाला सेम LHS आणि RHS साईड इक्वल मिळतील. ओके, चला तर याच एक्झाम्पलला आपण सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करून बघूया. काय येणार बघा, या इक्वेशनला अरेंज करून घेऊ. 5x - 3y इक्वल्स टू 8 याला द्या इक्वेशन 1 आणि नेक्स्ट वाल्याला द्या 3x प्लस y इक्वल टू 2 याला द्या इक्वेशन 2. आता काय करायचं आपल्याला, सेकंड इक्वेशन जो आहे फ्रॉम इक्वेशन 2 या इक्वेशनचा यूज करून आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड करायची. बघा 3x प्लस y इक्वल टू 2. त्यामुळे हे 3x इकडे प्लस आहे, या साईडला शिफ्ट केला तर मायनस होणार. y इक्वल टू 2 - 3x
आता ही वायची व्हॅल्यू वाय इक्वल टू 2 - 3x ही पुटअप करा इक्वेशन 1मध्ये. पुट वाय इक्वल टू 2 - 3s इन इक्वेशन 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये पुट करा. काय दिलेलं आहे इक्वेशन 1? 5x - 3y इक्वल टू 8. आता बघा 5x - 3yच्या ठिकाणी 2 - 3x इक्वल टू 8 पुटअप करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर 5x - 3ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथे येणार 6 आणि मायनस मायनस प्लस 9x इक्वल टू 8. आता 5 आणि 9, 5 and 9, 5x + 9x 14x. इथे राहणार 8, हा मायनस आहे, या साईडला शिफ्ट केला तर होणार प्लस, म्हणजे 14x इक्वल टू 14. 8 + 6 मीन्स 14 आणि x इक्वल टू 14/14 आणि x इक्वल टू 1. आता x इक्वल टू 1 हा पुट करणार आपण. पुट x इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2मध्ये पुटअप करा. बघा 3x + y इक्वल टू 2 हा आपलं इक्वेशन 2 आहे. याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू 1 पुट करा प्लस y इक्वल टू 2 मीन्स 3 + y इक्वल टू 2. या 3ला तिकडे शिफ्ट केलं तर 2 - 3 अँड y इक्वल्स टू -1. हे झालं तुमचं ॲन्सर. ठीक आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 मिळाली, वायची व्हॅल्यू 1 मिळाली. तर इथे लिहू शकतो आपण ऑर्डर पेड x, y इक्वल टू 1 - 1 is the solution of given simultaneous equation. अशा प्रकारे आपण या इक्वेशनला दोन्ही मेथडने सॉल्व करू शकतो, एक सबस्टिट्यूशन मेथड आणि इलिमिनेशन मेथडने. आता आपण ASA मेथडनं एक एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. बघा एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल इक्वल टू 15x + 17y इक्वल टू 21. अँड सेकंड इक्वेशन आहे आपल्याकडे 17x + 15y इक्वल टू 11. बघा ASA रूल आपल्याला केव्हा यूज करायचा आहे? जेव्हा 15x 17y आणि इथे काय बघा 17x 15y, म्हणजे अशा प्रकारे जर एक व्हेरिएबलचे जे कोइफिशियंट ते थोडे एक्सचेंज झालेले असतील, म्हणजे एक्सचा कोइफिशियंट इकडे वायला असेल, इथे वायचा कोइफिशियंट इकडे एक्सला असेल, असं एक्सचेंज झालेलं असेल तेव्हा आपण ASA मेथड यूज करणार. ठीक आहे. सुरुवातीला काय करणार, याला सेम अरेंज करून घ्या. 15x + 17y इक्वल टू 21. याला द्या इक्वेशन 1. नंतर आहे 17x + 15y इक्वल टू 11. याला द्या इक्वेशन 2. ठीक आहे. यानंतर आपल्याला काय करायचं, ASA रूल यूज करायचे. ASA रूल मीन्स ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, ॲडिशन. मग त्यामुळे आधी आपण काय करणार, ॲडिशन काय करणार, ॲडिंग इक्वेशन 1 and 2. ठीक आहे. या दोन्हीचं ॲडिशन करून घ्या. 15x + 17y इक्वल टू 21. नंतर आहे 17x + 15y इक्वल टू 11. ओके. याचं जर ॲडिशन केलं तर इथे येणार 32. इथे सेम 32y + 32x. ओके. यानंतर आपण यामधून 32 कॉमन घेऊ शकतो. 32 कॉमन घ्या. इथे राहणार x + y इक्वल टू 32. नेक्स्ट x + y इक्वल टू 32 मल्टिप्लायला या साईडला गेल्यानंतर डिवायडेडला जाणार 32/32. दॅट मीन्स इथे आन्सर येणार x + y इक्वल टू 1. याला द्या इक्वेशन 3. आता सेम फर्स्ट आपण ॲडिशन केली, आता करायचं आहे आपल्याला सबस्ट्रॅक्शन. याच दोन इक्वेशन्स आपल्याला काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मधून. काय करणार आपण, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 मधून आपल्याला इक्वेशन 1 काढायचं आहे. म्हणजे काय म्हणा, 17x + 15y इक्वल टू 11. हे झालं इक्वेशन 2. आणि याच्यामधून आपल्याला सबट्रॅक्ट काय करायचे, पहिलं इक्वेशन आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं. बघा जेव्हाही आपण सबस्ट्रॅक्शन करतो तेव्हा जी खालची जे इक्वेशन आहे त्यांचे साईन चेंज होतात. बघा इथं प्लस होतात त्यामुळे मायनस झाला, इथे प्लस आहे इथेही मायनस होईल, इथे प्लस आहे इथेही मायनस होईल. या दोन्हीचं जर आपण सबस्ट्रॅक्शन केलं तर इथं राहणार 10. कसे -10. ओके. इथे राहणार -2 मोठ्या संख्येचं चिन्ह, इथे राहणार +2x. ओके. देअरफॉर 2x
-2y = -10. इथून आपण यानंतर आपण इथून 2 कॉमन घेतलेला आहे. x - y = -10. नंतर हा 2 इथे मल्टिप्लायला या साईडला गेल्यानंतर डिवायडेड झाला -10 upon 2. नंतर x - y = -5. याला द्या इक्वेशन 4. आता पहिल्यांदा आपण ए सी मेथड म्हटलं. ए मीन्स ॲडिशन केली, एस मीन्स सबस्ट्रॅक्शन केली. आता परत आपल्याला ॲडिशन करायची. ॲडिशन कोणत्या इक्वेशनची करायची आहे की जे पहिल्यांदा आपण हे दोन इक्वेशनचे ॲडिशन करून नवीन इक्वेशन तयार झालं 3 वाला, आणि सबट्रॅक्शन केल्याच्यानंतर जो चौथा इक्वेशन तयार झाला, या 3 आणि 4 या दोन इक्वेशनचं आपल्याला लास्टला काय करायचं ॲडिशन, म्हणजे ॲडिंग इक्वेशन 3 and 4. ॲडिंग इक्वेशन 3 and 4 काय आहे? इक्वेशन 3 x + y = 1 आणि x - y = -5. या दोन्हीचं जर ॲडिशन केलं आपण तर काय होणार, हा y गेट कॅन्सल, इथं राहणार 2x - 5 + 1 = -4 आणि x = -4/2 आणि x = -2. नंतर हा पुट करणार, पुट x = -2 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये आपण पुटअप करून घेऊ. काय येणार, इक्वेशन 3 x + y = 1 ते पुट करा. x ची व्हॅल्यू -2 + y = 1, y = हा मायनस आहे या साईडला शिफ्ट केला तर प्लस होणार 1 + 2 y = 3. ओके, दॅट मीन्स x y ऑर्डर पेअर = x ची व्हॅल्यू -2 आणि y ची व्हॅल्यू 3 आर इज सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. अशा पद्धतीने आपण तिन्ही मेथडने एक एक्झाम्पल बघितलेले आहे. आता उद्याला आपण प्रॅक्टिस सेट 1.1 बघणार आहे. ओके, थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.